आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मराठी साहित्य विश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक असा समजला जाणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा 99वा सोहळा यंदा सातारा शहरात आयोजित होणार आहे। साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला या संमेलनाचं यजमानपद मिळालं आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला। या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी ही माहिती जाहीर केली। सातारा जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे ते यंदा मराठी साहित्य रसिकांचं लक्ष वेधून घेणार आहे। आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात। या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी येत्या 27 जूनपासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। परदेशातून भारतात शेअर्स बॉन्ड्स सारखी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 8,749 कोटी रुपये काढून घेतले। अमेरिका चीन दरम्यान नव्यानं उभ्या राहिलेल्या व्यापार तणावाचं वातावरण आणि अमेरिकेतल्या रोख्यांवरचा वाढता व्याजदर हे यामागचं प्रमुख कारण मानलं जातं आहे। ही घसरण याआधीच्या कलाच्या विरुद्ध आहे, कारण मे महिन्यात या गुंतवणूकदारांनी सुमारे 20,000 कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये 4,000 कोटी रुपये निव्वळ गुंतवले होते असं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे। शेअर बाजाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी 2 ते 6 जून दरम्यान कर्ज बाजारातूनही पैसे काढून घेतले आहेत। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटालियन खेळाडू जेनिक सिन्नर यांचा सामना होईल। जेनिक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अल्काराज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे। सामना संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील बातम्या आपण रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।